हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. आपण लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट साठी मेगा एमसीक्यू सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यूज बघतोय आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे सॅम्पल कलेक्शन अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी. हा टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत आणि यामध्ये कुठलाही एमसीक्यू मिस करू नका, कारण सिलेक्शन हवं असेल तर हे जी लेक्चर सिरीज आहे, एमसीक्यू ची सिरीज आहे, ती नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. ओके. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट की आपली जी ऑफर सुरू होती दोन्ही बॅच वरती, जनरल आणि टेक्निकल वरती, ती ऑफरचा शेवटचा दिवस आहे. तुम्हाला जनरल बॅच भेटणार आहे फक्त 999 मध्ये. जर तुम्ही आजच ऍडमिशन केलं तर उद्यापासून प्राइस चेंज होणार आहे, त्यामुळे हा चान्स मिस करू नका आणि लवकर कॉल करून तुम्ही बॅच घेऊ शकता. जनरल बॅच मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल येतं आणि जर तुम्हाला टेक्निकल बॅच हवी असेल तर ती भेटणार आहे फक्त 499 रुपयामध्ये. त्यामुळे हा चान्स मिस करू नका. लवकर नंबरवरती कॉन्टॅक्ट करून एनरोल करून घ्या. आणि जर डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपलं इंदून अकॅडमीचं ऍप आहे, ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि तिथनं डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता. ओके, तर आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ओके, फर्स्ट एमसीक्यू बघूया. द अँटीकोॲग्युलंट प्रेझेंट इन अ पर्पल टॉप EDTA ट्यूब इज. पर्पल टॉपची जी EDTA ट्यूब असते त्यामध्ये कुठला अँटीकोॲग्युलंट प्रेझेंट असतो? कुठला असणार आहे जी EDTA? याचं जे आन्सर आहे ते क्वेश्चन मध्येच आहे, फक्त तुम्हाला त्याचा लॉंग फॉर्म माहित आहे का बघा. ओके, मी तरी बाकी ऑप्शन्स पण सांगतेय. जे लिथियम हेपॅरियन आहे, हेपॅरिन आहे, ते ग्रीन कलरचा टॉपची जी ट्यूब असते ना त्यामध्ये वापरलं जातं. आणि सोडियम फ्लोराईड जे आहे ते ग्लुकोज प्रिझर्वेशन साठी वापरलं जातं. आणि सोडियम सिट्रेट जे आहे ते कोॲग्युलेशन टेस्ट मध्ये म्हणजे ESR साठी वापरलं जातं. ओके. तर EDTA जी ट्यूब आहे, ज्याचं पर्पल कलरचं टॉप असतं, त्यामध्ये कुठला अँटीकोॲग्युलंट असणार आहे? इथिलीन डायअमाइन टेट्राएसिटिक ऍसिड हा अँटीकोॲग्युलंट या ट्यूब मध्ये प्रेझेंट असतो. आले लक्षात? ओके, पुढे बघूया. फॉर ब्लड ग्लुकोज एस्टिमेशन द प्रेफर्ड प्रिझर्वेटिव्ह इज. ब्लड ग्लुकोजच्या एस्टिमेशन साठी प्रेफर्ड प्रिझर्वेटिव्ह कुठला असतो? ऑप्शन ए EDTA ओनली, ऑप्शन बी सोडियम सिट्रेट, ऑप्शन सी सोडियम फ्लोराईड विथ पोटॅशियम ऑक्झॅलेट अँड ऑप्शन डी प्लेन क्लॉट ऍक्टिव्हेटर. काय असणार आहे याचं उत्तर? कुठला असतो? ब्लड ग्लुकोज प्रिझर्वेटिव्ह साठी EDTA CBC साठी असतो. ठीक आहे. आणि सोडियम सिट्रेट आहे, कोॲग्युलेशन टेस्ट मध्ये येतं ते. आणि परत जे प्लेन क्लॉट ऍक्टिव्हेटर आहे ते सिरम कलेक्शन, ग्लुकोज प्रिझर्वेशन साठी यूज केले जात नाही ते. ओके, तर काय असणार आहे याचं उत्तर? येस, ऑप्शन जो सी आहे तो करेक्ट आहे. सोडियम फ्लोराईड विथ पोटॅशियम ऑक्झॅलेट हा काय करतो? सोडियम फ्लोराईड जो आहे तो ग्लायकोलायसिस थांबवतो. ग्लायकोलायसिस म्हणजे काय? ग्लुकोजचं ब्रेकडाऊन थांबवतो. त्यामुळे ग्लुकोजची लेवल जी आहे ना ती मेंटेन राहते, कमी होत नाही. ओके, पुढे बघूया. हिमोलायसिस इन अ ब्लड सॅम्पल कॅन फॉल्सली इन्क्रीज. हिमोलायसिस जे आहे ब्लड सॅम्पल मध्ये कॅन फॉल्सली इन्क्रीज. काय इन्क्रीज करतं? स्टूल ऑकल्ड ब्लड, पोटॅशियम लेवल, सोडियम लेवल ओनली, युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काय असणार आहे याचं उत्तर? काय करणार? स्टूल ऑकल्ड ब्लड तर अनरिलेटेड आहे, याचं काहीच रिलेशन पडत नाही. ओके. आणि जे सोडियम लेवल आहेत, सोडियम लेवल सिग्निफिकंटली इन्क्रीज होत नाही. ठीक आहे. आणि युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, ते युरिन टेस्ट आहे. ओके, जी युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ते. उरतंय काय? पोटॅशियम लेवल. आरबीसी मध्ये जी पोटॅशियम जास्त असतो तर हिमोलायसिस झाल्यावर पोटॅशियम सिरम मध्ये रिलीज होतो. ठीक आहे. आणि रिलीज झाल्यानंतर म्हणजे आपण काय म्हणू शकतो की पोटॅशियमची लेवल वाढती असं म्हणू शकतो आपण. पुढे बघूया. द बेस्ट सॅम्पल फॉर रुटीन युरिन एक्झामिनेशन इज युजली. बेस्ट सॅम्पल कुठलं असणार आहे युरिन एक्झामिनेशन साठी, रुटीन युरिन एक्झामिनेशन साठी? ऑप्शन ए आहे 24 hour स्टूल सॅम्पल, सलायवा ओनली, क्लॉटेड ब्लड, फ्रेश मिडस्ट्रीम, क्लीन कॅच युरिन. काय असणार आहे याचं? 24 hour स्टूल सॅम्पल ते इरिलिव्हंट आहे, याचा काही प्रश्नच येत नाही. सलायवा ओनली, आपल्याला युरिन एक्झामिनेशन करायचे तर सलायवा ओनली का असणार आहे, हे पण एलिमिनेट होऊन जाईल. ओके. क्लॉटेड ब्लड, क्लॉटेड ब्लड युरिन एक्झामिनेशन साठी वापरलं जात नाही. ठीक आहे. तर काय उरतंय? कुठलं ऑप्शन उरतोय? फ्रेश मिडस्ट्रीम क्लीन कॅच युरिन ही यूज केली जाते ऍज अ सॅम्पल म्हणून. ओके, कारण यामध्ये काय असतं? कंटॅमिनेशन कमी असतं. आले लक्षात? पुढे बघूया. युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट.
कशाबद्दल इन्फॉर्मेशन सांगते? ऑप्शन ए ब्लड ग्रुप, ऑप्शन बी लिव्हर एन्झाईम ऍक्टिव्हिटी, ऑप्शन सी कॉन्सन्ट्रेटिंग ॲबिलिटी ऑफ किडनी, ऑप्शन डी प्लेटलेट काउंट. काय असणार आहे? युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाबद्दल इन्फॉर्मेशन देते? ब्लड ग्रुप ऑब्विसली नाही, लिव्हर एन्झाईम नाहीये यामध्ये, प्लेटलेट काउंट सुद्धा नाहीये. कशाबद्दल देते? कॉन्सन्ट्रेटेड ॲबिलिटी ऑफ किडनी बद्दल देते. कॉन्सन्ट्रेटिंग ॲबिलिटी ऑफ किडनी. किडनी युरिन किती कॉन्सन्ट्रेट किंवा किती डायल्यूट करू शकते हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वरून समजत असतं आपल्याला. आलं लक्षात? पुढे बघूया. बेनेडिक्ट टेस्ट इन अ युरिन इज युज्ड फॉर स्क्रीनिंग. जी बेनेडिक्ट टेस्ट आहे ती कशासाठी यूज केली जाते? कशाच्या स्क्रीनिंगसाठी यूज केली जाते? काय असणार आहे याचं उत्तर? येस, विचार करा. बेनेडिक्ट टेस्ट जी आहे, बाईल सॉल्ट नाहीये, प्रोटीन नाहीये, कीटोन बॉडीज नाहीये, तर काय असणार आहे याचं उत्तर? येस, रिड्युसिंग शुगरसाठी यूज केली जाते. जी बेनेडिक्ट टेस्ट आहे ती रिड्युसिंग शुगरच्या स्क्रीनिंगसाठी यूज केली जाते. ओके, नेक्स्ट एमसीक्यू बघूया. हिट अँड ऍसिटिक ऍसिड टेस्ट इन अ युरिन इज कॉमनली युज्ड फॉर. काय असणार आहे याचं उत्तर? ओके, आपण 27 नंबरचा एमसीक्यू पाहत होतो. काय आहे तो? हिट अँड ऍसिटिक ऍसिड टेस्ट इन अ युरिन इज कॉमनली युज्ड फॉर. कशासाठी यूज केली जाते? ऑप्शन्स बघा. पहिल्याचे ऑप्शन आहे ब्लड ग्रुपिंग, ऑप्शन बी WBC काउंटिंग, ऑप्शन सी प्रोटीन डिटेक्शन अँड ऑप्शन डी ग्लुकोज डिटेक्शन. काय असू शकते याचं उत्तर? येस, सांगा काय असू शकते याचं उत्तर. उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तो पण मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचं पण उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे. काय असेल? प्रोटीन डिटेक्शन याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. ब्लड ग्रुपिंग अनरिलेटेड आहे, WBC काउंटिंग पण अनरिलेटेड आहे, ग्लुकोज डिटेक्शन पण येत नाही, ते बेनेडिक्ट टेस्ट मध्ये येतं. तर प्रोटीन डिटेक्शन आहे ते होत असतं कशामध्ये? हिट कोॲग्युलेट्स प्रोटीन. हिट काय करतो? प्रोटीनला कोॲग्युलेट करतो आणि ऍसिडिक ऍसिड कन्फर्म करते प्रोटीनचा प्रेझेन्स. आलं लक्षात? ओके, पुढे बघूया. रोथेरा टेस्ट इज यूज टू डिटेक्ट. रोथेरा जी टेस्ट आहे ती कशासाठी यूज केली जाते? काय डिटेक्ट करण्यासाठी यूज केली जाते? काय असणार आहे? क्लोराईड असेल का? क्लोराईड साठी वेगळी टेस्ट परफॉर्म केली जाते. बाईल पिगमेंट असणार आहे का? बाईल पिगमेंट पण नाहीये. ओके, ऑप्शन सी आहे अल्ब्युमिन. अल्ब्युमिन असेल का? नाहीये. कीटोन बॉडीज असणार आहेत का? येस. जे अल्ब्युमिन आहे ते प्रोटीन टेस्ट मध्ये येतं. बाईल पिगमेंट साठी मला वाटते फॉचेट नावाची टेस्ट असते ती परफॉर्म केली जाते. ठीक आहे. तर मग रोथेरा टेस्ट मध्ये पर्टिक्युलरली कीटोन बॉडीज काय करतात? डिटेक्ट होतात. ओके, पर्टिक्युलरली ऍसिटोन जो आहे तो डिटेक्ट होतो. ऍसिटो ऍसिटिक ऍसिड जो आहे तो युरिन मध्ये डिटेक्ट होतो रोथेरा टेस्ट मध्ये. आलं लक्षात? पुढे बघा. क्लिनिकल पॅथॉलॉजी मेनली डील्स विथ. काय आहे? क्लिनिकल पॅथॉलॉजी मेनली डील्स विथ एक्झामिनेशन ऑफ. ऑप्शन ए एक्सरेज, ऑप्शन बी बॉडी फ्लुइड, ऑप्शन सी ECG आणि ऑप्शन डी सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. काय असणार आहे याचं उत्तर? काय असू शकते याचं उत्तर?
येस, ऑप्शन बी बॉडी फ्लुइड जे आहे ते याचं उत्तर आहे. ठीक आहे. जे क्लिनिकल पॅथॉलॉजी आहे ती मेनली डील करते लॅबोरेटरीचे जे काही एक्झामिनेशन आहेत त्यांच्यासोबत, जसे की ब्लड झालं, युरिन झालं, CSF, सिमन, स्टूल, प्ल्युरल फ्लुइड या सगळ्यांसोबत डील करते. ठीक आहे. आणि ते त्या डिसीजच्या डायग्नोजसाठी पण हेल्प करते. लॅबोरेटरीच्या टेस्टिंग होतात आणि डायग्नोजसाठी पण हेल्प करतं. आता जे ऑप्शन ए आहे एक्स-रे, हे तर रेडिओग्राफी डिपार्टमेंटमध्ये येतं. आणि ऑप्शन सी जे आहे ECG, ते पण कशामध्ये येतं, रिलेटेड टू कार्डिओलॉजी. ऑप्शन डी सर्जिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये येतं. ओके, ते सर्जन OT टेक्निक मध्ये येत असतं. आले लक्षात? ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. द येलो कलर ऑफ युरिन इज ड्यू टू. ऑप्शन ए हिमोग्लोबिन, ऑप्शन बी युरोक्रोम, ऑप्शन सी बिलिरुबिन आणि ऑप्शन डी अल्ब्युमिन. काय वाटतंय, काय असू शकते याचं उत्तर? जो युरिनचा येलो कलर आहे तो कशामुळे येतो? हिमोग्लोबिनमुळे असणार आहे का? हिमोग्लोबिन तर आरबीसी मध्ये प्रेझेंट असतं, राईट? युरिन मध्ये प्रेझेंट नसतं. आरबीसीचा रेड कलर तर HB मुळेच असतो. बिलिरुबिन पण नाही. बिलिरुबिन जर जास्त असेल तर डार्क येलो किंवा ब्राऊन कलर दिसतो आणि ते इंडिकेट करते जॉन्डिस. ओके. आणि अल्ब्युमिन आहे, हाय प्रोटीन आहे, हा नॉर्मली अब्सेंट असतो युरिन मध्ये. तर काय उरतंय? युरोक्रोम. युरोक्रोममुळे युरिनचा कलर जो असतो ना तो येलो असतो. ठीक आहे. पुढे बघूया आता. Presence of protein in a urine is called presence of protein in a urine. युरिन मध्ये जर प्रोटीन प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हटलं जातं? काय म्हटलं जाणार आहे? ऑप्शन ए प्रोटीन युरिया, ऑप्शन बी ग्लायकोस्युरिया, किटोन्युरिया का हिमॅटोयुरिया? काय असू शकते याचं उत्तर? युरिन मध्ये जर प्रोटीन प्रेझेंट असेल तर प्रोटीन प्लस युरिया म्हणजे काय असेल? प्रोटीन युरिया. ग्लायकोज युरिया म्हणजे काय होतं? यामध्ये ग्लुकोज येतो. युरिन मध्ये ग्लुकोज प्रेझेंट असतो. किटोन युरियामध्ये किटोन बॉडीज प्रेझेंट असतात आणि हिमॅटोयुरियामध्ये ब्लड प्रेझेंट असतो. ठीक आहे, युरिन मध्ये. फॉचेट टेस्ट इज यूज टू डिटेक्ट. फॉचेट टेस्ट जी आहे ती कशासाठी यूज केली जाते? आधीच्या MCQ मध्ये मी सांगितलं होतं कशासाठी असणार आहे. ऑप्शन ए बाईल पिगमेंट, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी प्रोटीन आणि ऑप्शन डी युरोबिलिनोजेन. काय असू शकते याचं उत्तर? येस, फॉचेट टेस्ट जी आहे ती बाईल पिगमेंटला डिटेक्ट करण्यासाठी यूज केली जाते. ओके. नेक्स्ट MCQ बघूया. युरिन सॅम्पल शुड प्रेफरेबली बी एक्झामाइंड विथिन. किती वेळामध्ये युरिन सॅम्पल एक्झामाइन केलं पाहिजे? ऑप्शन ए 30 मिनिट्स टू 1 hour, ऑप्शन बी 24 hours, ऑप्शन सी 3 days आणि ऑप्शन डी 1 week. काय असू शकतं? 24 hours नाहीये, 3 days पण नाही, 1 week पण नाही. ठीक आहे, कंटॅमिनेट होऊ शकतं. त्यामुळे 30 मिनिटाच्या किंवा 1 तासाच्या आत त्याला एक्झामाइन केलं पाहिजे. पुढे बघूया. हाय सल्फर टेस्ट इज यूज टू डिटेक्टिंग. हाय सल्फर जी टेस्ट आहे ती कशाला डिटेक्ट करण्यासाठी यूज केली जाते? ऑप्शन ए बाईल सॉल्ट इन युरिन, ग्लुकोज इन CSF, पॅरासाइट एक्स इन स्टूल, युरिया इन ब्लड. काय असणार आहे? हाय सल्फर जी टेस्ट आहे ती यूज केली जाते बाईल सॉल्ट. युरिन मध्ये जर बाईल सॉल्ट प्रेझेंट असतील तर ते डिटेक्ट करण्यासाठी ही टेस्ट परफॉर्म केली जाते. ओके. काय होतं, जे हाय सल्फर पावडर असतं ते बाईल सॉल्ट मुळे काय होतं? सिंक होतं. ठीक आहे. पुढे बघूया. मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ युरिन सेडिमेंट कॅन शो. ऑप्शन ए RBC, WBC, कास्ट अँड क्रिस्टल्स, ऑप्शन बी प्लाझ्मा प्रोटीन ओनली, ऑप्शन सी सिरम एन्झाइम्स ओनली आणि ऑप्शन डी ब्लड ग्रुप अँटीजन ओनली. काय असू शकते याचं उत्तर? मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन युरिन सेडिमेंटचं काय दाखवतं? येस, युरिन मायक्रोस्कोपी मध्ये कंपोनंट दिसतात. म्हणजे काय दिसतं? RBC, WBC, कास्ट, क्रिस्टल्स दिसतात. ओके. बाकी ऑप्शन यामध्ये करेक्ट नाहीयेत, रिलेटेड नाहीयेत. पुढे बघूया. अ 24 hour युरिन सॅम्पल इज कॉमनली रिक्वायर्ड फॉर. कशासाठी असतो? ऑप्शन ए क्वांटिटेटिव्ह बायोकेमिकल एस्टिमेशन, ऑप्शन बी ग्राम स्टेनिंग ऑफ पस, ऑप्शन सी मलेरियल पॅरासाइट स्मिअर ओनली, ऑप्शन डी रुटीन ब्लड ग्रुपिंग. काय असेल? ग्राम स्टेनिंग ऑफ पस नाही, पस स्प्लिटेड येत नाही, मलेरिया पॅरासाइट येत नाही, रुटीन ब्लड ग्रुपिंग मध्ये युरिन सॅम्पलची गरज नाहीये. तिन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले. काय उरतंय? क्वांटिटेटिव्ह बायोकेमिकल एस्टिमेशन येते याचं आन्सर.
ओके, जे प्रोटीन आहे, क्रिएटिनिन आहे, यांचं ॲक्युरेट मेजरमेंटसाठी 24 आवर्स युरिन सॅम्पल यूज केलं जातं, वापरलं जातं. नेक्स्ट MCQ बघा, द नॉर्मल कलर ऑफ फ्रेशली पास्ड युरिन इज युजली. कुठला कलर असतो फ्रेशली पास जे युरिन आहे त्याचा? ऑप्शन ए पेल येलो टू एम्बर, ऑप्शन बी ब्लू ब्लॅक, ऑप्शन सी मिल्क रेड ऑलवेज अँड ग्रीन ओनली. याचं उत्तर तर यायलाच हवं. पेल येलो टू एम्बर कलर असतो. ओके, युरोक्रोम जो पिगमेंट आहे त्यामुळे हा कलर येत असतो. नेक्स्ट बघा, क्लाउडी युरिन मे बी ड्यू टू. क्लाउडी युरिन जी आहे ती कशामुळे असू शकते? अब्सेन्स ऑफ एनी सोल्यूट, ऑप्शन बी सेल्स बॅक्टेरिया क्रिस्टल्स और म्युकस, ऑप्शन सी ओनली डिस्टिल्ड वॉटर अँड ऑप्शन डी ओनली हाय ऑक्सिजन. काय असणार आहे? क्लाउडी युरिन मे बी ड्यू टू काय असेल? येस, ऑप्शन बी सेल्स बॅक्टेरिया क्रिस्टल्स और म्युकस मुळे येतं. ठीक आहे, हे सबस्टन्स युरिनला काय करतात? टर्बिड बनवतात. ओके, डिस्टिल वॉटर किंवा ऑक्सिजनमुळे हे होत नाही. पुढे बघा, स्टूल ऑकल्ट ब्लड टेस्ट इज यूज टू डिटेक्ट. स्टूल ऑकल्ट ब्लड टेस्ट आहे ती कशासाठी यूज केली जाते? काय डिटेक्ट करण्यासाठी? ऑप्शन ए हिडन ब्लड इन स्टूल, ऑप्शन बी ब्लड ग्रुप, ऑप्शन सी सिरम कॅल्शियम अँड ऑप्शन डी युरिन शुगर. काय असणार आहे? ब्लड ग्रुप कॅल्शियम युरिन शुगर साठी नसतं, रिलेटेडच नाही आहे. तर काय असेल? हिडन ब्लड इन स्टूल. स्टूल मध्ये हिडन ब्लड आहे का हे डिटेक्ट करण्यासाठी यूज केली जाते. जीआय ट्रॅकिंग, जीआय जे आहे गॅस्ट्रोइंटेस्टायनल जी ट्रॅक आहे त्याची ब्लिडिंग डिटेक्ट करते है. ठीक आहे, पुढे बघूया. अ स्टूल सॅम्पल फॉर ओवा अँड सिस्ट शुड बी. ओवा अँड सिस्ट शुड बी काय असणार आहे? ऑप्शन ए मिक्स्ड विथ युरिन, ऑप्शन बी केप्ट ओपन फॉर अ डे, ऑप्शन सी कलेक्टेड इन अ क्लीन ड्राय कंटेनर, ऑप्शन डी कलेक्टेड इन अ EDTA ट्यूब. काय असेल? कशासाठी? कलेक्टेड इन अ क्लीन ड्राय कंटेनर इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आहे, कंटॅमिनेशन टाळण्यासाठी. ओके, युरिन मिक्स करू नये. EDTA ट्यूब आणि EDTA ट्यूब नाही, EDTA ट्यूब येत नाही असं आन्सर. ओके ओके, पुढे बघूया आता नेक्स्ट MCQ. CSF sample should be transported to laboratory. Option A immediately without delay. Option B after freezing for 1 week. Option C only after clot formation and option D after adding formalin always. काय असणार आहे याचं उत्तर? येस, इमिजिएटली विदाउट डिले. विदाउट डिले काय केलं पाहिजे? ते ऍड केलं पाहिजे. ओके, ट्रान्सपोर्ट केलं पाहिजे. CSF काय आहे? एक डेलिकेट सॅम्पल आहे. डिले केल्यामुळे काय होतं? त्यामध्ये जे सेल्स आहेत ते डिस्ट्रॉय होऊ शकतात, बॅक्टेरिया मरू शकतात. फ्रीजिंग करणं तर एकदम चुकीचं आहे. क्लॉट फॉर्मेशन, CSF नॉर्मली क्लॉट होत नाही. ठीक आहे, आणि फॉर्मॅलिन ऑलवेज नाही यूज करू शकत. हे रुटीन नाही आहे CSF साठीचं. आलं लक्षात? पुढे बघा, द टर्म प्री अनालिटिक इरर रेफर्स टू इरर ऑकरिंग. ऑप्शन ए ड्यूरिंग डिसीज ट्रीटमेंट ओनली, ऑप्शन बी आफ्टर फायनल रिपोर्ट प्रिंटिंग ओनली, ऑप्शन सी ओनली इन इंस्ट्रूमेंट सॉफ्टवेअर अँड ऑप्शन डी बिफोर अनालिसिस सच एज कलेक्शन और लेबलिंग इरर. काय असणार आहे? येस, काय असेल? ऑप्शन डी करेक्ट आहे. बिफोर अनालिसिस सच एज कलेक्शन और लेबलिंग इरर. सॅम्पल कलेक्शन, ट्रान्सपोर्ट, लेबलिंग मधील इरर्स साठी प्री अनालिटिकल इरर्स असते, इज इक्वल टू प्री अनालिटिकल इरर्स. ठीक आहे, ट्रीटमेंट रिपोर्ट सॉफ्टवेअर साठी नसतं ते. पुढे बघा, करेक्ट पेशंट आयडेंटिफिकेशन बिफोर सॅम्पल कलेक्शन रिक्वायर्स. Option A asking only bed number, option B using one tube for many patient, option C labeling after 2 days, option D matching patient details with a request form and label. काय असणार आहे याचं? येस, ऑप्शन डी करेक्ट आहे. मॅचिंग पेशंट डिटेल्स विथ अ रिक्वेस्ट फॉर्म अँड लेबल. ओके, पुढे बघूया. टॉर्निकेट शुड नॉट बी केप्ट टाईड फॉर टू लॉंग बिकॉज इट कॅन कॉज. टॉर्निकेट जे आहे ते जास्त वेळ टाय केलं नाही पाहिजे, त्यामुळे काय होऊ शकतं? ऑप्शन ए कम्प्लीट स्टरलायझेशन, ऑप्शन बी डिक्रीज प्रोटीन फॉल्सली, ऑप्शन सी ऑटोमॅटिक क्लॉट प्रिव्हेन्शन अँड ऑप्शन डी हिमो कॉन्सन्ट्रेशन. काय असणार आहे? खूप इझी क्वेश्चन आहे. टॉर्निकेटमुळे काय होऊ शकतं? जास्त वेळ जर आपण त्याला बांधून ठेवलं तर काय होणार आहे? येस, हिमो कॉन्सन्ट्रेशन होईल. ओके, लॉंग टाइम टॉर्निकेटमुळे प्लाझ्मा वॉटर बाहेर जाते आणि अनालाइट्स फॉल्सली इन्क्रीज होतात. ओके, पुढे बघा. कॅपिलरी ब्लड इज कॉमनली कलेक्टेड बाय. ऑप्शन ए लुंबार पंक्चर,
ऑप्शन बी अर्ट्रियल कॅन्युलेशन ओनली, ऑप्शन सी स्किन पंक्चर, ऑप्शन डी बोन मॅरो ॲस्पायरेशन. काय असू शकते याचं उत्तर? येस, स्किन पंक्चर याचा आन्सर आहे. ठीक आहे, पुढे बघूया. 46 MCQ. फॉर ESR बाय वेस्ट ग्रीन मेथड द कॉमनली युज्ड अँटीकोॲग्युलंट इज. कुठलं असणार आहे? ऑप्शन ए पोटॅशियम परमॅग्नेट, ऑप्शन बी अमोनियम ऑक्झॅलेट ओनली, ऑप्शन सी सोडियम सिट्रेट, ऑप्शन डी सोडियम फ्लोराईड. काय असेल? येस, सोडियम सिट्रेट असणार आहे याचा आन्सर. ESR टेस्ट मध्ये सोडियम सिट्रेट अँटीकोॲग्युलंट वापरतात. ठीक आहे, आणि अदर केमिकल्स जे आहेत ती ESR साठी नाही आहेत. पुढे बघूया. अ रिजेक्टेड सॅम्पल शुड बी डॉक्युमेंटेड बिकॉज. कशासाठी डॉक्युमेंट केलं पाहिजे? ऑप्शन ए इट रिड्युसेस अकाउंटेबिलिटी, ऑप्शन बी इट अवॉइड्स रिकलेक्शन, ऑप्शन सी इट मेंटेन्स ट्रेसिबिलिटी अँड पेशंट सेफ्टी, ऑप्शन डी इट रिप्लेसेस रिझल्ट रिपोर्टिंग. काय असू शकते याचं उत्तर? काय असणार आहे? येस, ऑप्शन सी इज करेक्ट. काय करतं? इट मेंटेन्स ट्रेसिबिलिटी अँड पेशंट सेफ्टी. डॉक्युमेंटेशनमुळे अकाउंटेबिलिटी आणि पेशंटची जी सेफ्टी जी असेल ती काय होते? मेंटेन होते. अवॉइड रिकलेक्शन किंवा रिपोर्टिंग रिप्लेस करण्यासाठी नाही आहे. पुढे बघूया. द आयडियल लेबल ऑन अ स्पेसिमन कंटेनर शुड इन्क्लूड. ऑप्शन ए ओनली वॉर्ड वॉल नंबर, ऑप्शन बी पेशंट आयडेंटिटी, कॉमा डेट अँड टाइम अँड स्पेसिमन टाइप, ऑप्शन सी ओनली टेक्निशियन इनिशियल्स अँड ऑप्शन डी ओनली कलर ऑफ ट्यूब. काय असू शकते याचं आयडियल लेबल? येस, ऑप्शन बी पेशंट आयडेंटिटी, डेट और टाइम अँड स्पेसिमन टाइप हे गरजेचं असतं टायटलमध्ये. ओके, पुढचा MCQ बघूया. युरिन पीएच इज नॉर्मली अराउंड. युरिनचे जे पीएच आहे ते नॉर्मली किती असतं? ऑप्शन ए स्लाइटली ऍसिडिक अबाउट 6, ऑप्शन बी 0, ऑप्शन सी 14 ऑलवेज, ऑप्शन डी स्ट्रॉंगली अल्कलाइन ऑलवेज. काय असणार आहे युरिनचं पीएच? इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट MCQ आहे हा. काय असेल? येस, स्लाइटली ऍसिडिक असतं, अबाउट 6 पर्यंत असतं. ओके, नॉर्मल युरिन मिडली ऍसिडिक असते. 0 आणि 14 इम्पॉसिबल व्हॅल्यूज आहेत त्याच्या. लास्ट MCQ बघूया. प्रिझर्वेशन ऑफ युरिन सॅम्पल मे बी नीडेड वेन. ऑप्शन ए टेस्टिंग स्टार्ट इमिजिएटली, ऑप्शन बी सॅम्पल इज ऑलरेडी रिपोर्टेड, ऑप्शन सी टेस्टिंग इज डिलेड अँड ऑप्शन डी सॅम्पल इज ओनली वॉटर. काय असणार आहे? काय असू शकतं? येस, ऑप्शन सी इज करेक्ट. टेस्टिंग इज डिलेड. ठीक आहे, बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ते रॉंग आहेत. इमिजिएट टेस्टिंग मध्ये प्रिझर्वेशन लागत नाही. आलं लक्षात? ओके, हा आपला सेकंड टॉपिक कव्हर झालेला आहे आपल्या MCQ सिरीज मधला. पुढचा जो टॉपिक असेल तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा, मी तुमचा डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. थँक्यू.